हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओसोबत. तर आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस. कलर आहे पिकॉक ग्रीन आणि माझे नवरात्रीचे उपवास चालू आहे आणि दोन खूप 7 दिवस झाले मी मोठा व्हिडिओ केला नाही आहे. तर कालच करणार होते मी मोठा व्हिडिओ, कारण की काल आम्हाला दांडिया खेळायला जायचं होतं इथं. तर सकाळी म्हणजे शनिवारी रात्री आम्ही ठरवलं आपण उद्या जाऊयात दांडिया खेळायला. पण काल सकाळी म्हणजे काल रविवारी सकाळी उठल्यानंतर घरून असा फोन आला की खूप पाऊस पडलाय वगैरे, आणि सगळ्या न्यूज अशा उठल्या अशा न्यूज सगळ्या इंस्टाग्रामवर यूट्यूबवर सगळ्या अशा न्यूज आल्यात की पाऊस झाला वगैरे. आणि मग नंतर घरच्यांचा फोन आला खूप पाऊस झाला असं तसं, पूर आला वगैरे. आणि म्हणजे असं म्हणायला खूप असं वाईट वाटलं की एवढं म्हणजे आता घरी असं एवढं म्हणजे. तर जे ते व्हिडिओ बघितले त्यामध्ये खूप जणांच्या अशा गाया वाहून गेल्या आहे, काहींच्या गाया गेल्या आहे, असं खूपच वाईट वाटलं. आणि वावरामध्ये सगळ्यांचं पाणी, काहींचं सगळं सामान वगैरे सगळं वाहून गेलं आहे, म्हणजे काहीसुद्धा राहिलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं खूपच वेगळं वाटलं. त्याच्यामुळं आम्ही कुठं गेलो नाही, काय नाही. त्याच्यामुळं काल मी व्हिडिओ पण नाही केला. मग म्हटलं आज फ्रेशमध्ये व्हिडिओ करावं. असं किती पाऊस वगैरे आला आहे आणि जेव्हा पाहिजे असतो तेव्हा येत नाही. आणि आत्ता नको होता, नेमकं सोयाबीन वगैरे सोंगायला आल्या होत्या, कापूस येणार होता. काहीकांचे सगळ्यांचे आमच्या इकडं ऊस पूर्ण झोपले, सगळं असं कांदे, काही घरातलं सामान वगैरे सगळं गेले. आणि मग अशा परिस्थिती म्हणजे आम्ही असं एकदम असं हे झालं. जरी महाराष्ट्राच्या बाहेर राहत असलो तरी त्या मातीची नाळ जोडली गेलेली आणि ते खरंच आपल्याला असं बघवत नाही. आणि आता आंघोळ वगैरे सगळं आवरलं आहे. आता मस्त देवपूजा करायची आहे आणि जेवण वगैरे. आणि आज खूप सारे कामं आहे. मला कपाट वगैरे आवरायचं आहे. बघू व्हिडिओमध्ये पुढं काय काय होतं काय काय नाही. आणि या महापुराबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटवर नक्की कळवा. आणि मी रोज मिनी ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ करतच असते. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका. चला आता देवपूजा वगैरे करते आणि जेवण आता जेवणाची म्हणजे सकाळी टिफिन दिला आहे आबीला. आणि टिफिनमध्ये मी असं भेंडीची भाजी सुकी आणि वराईचे म्हणजे भगरीचे धिरडे तुम्हाला माहीत असेल. पण मग इथं आम्हाला डीमार्टमध्ये भगर भेटते, पण नवरात्रीमुळं काय प्रॉब्लेम झाला की भगरच शिल्लक नाही आहे. असं डीमार्टमध्ये भगरच शिल्लक नाही आहे. आणि पहिली जेवढी होती ती तेवढी केली आम्ही मग घरून. आणि आम्हाला माहीत नव्हतं की भगर शिल्लक नाही. आम्ही म्हटलं जेवढे आहे तेवढे नंतर मग डीमार्टमधून आणता येईल किंवा ऑनलाईन मागवते. आणि ऑनलाईन स्विगीवर सगळ्यावर असं ऑर्गॅनिक भगर दाखवत आहे. आणि मागच्या वेळेस आम्ही बँगलोरला होतो तर तिथं ती ऑर्गॅनिक भगर मागवली, पण असं तिला एवढी व्यवस्थित नाही लागत. आणि बरं तरी तुम्ही जर माझा शॉर्ट बघितला असेल, एक शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर कळलं असेल मी घरून खूप गोष्टी मागवल्या होत्या, चिवडा वगैरे आणि भगरीचं पीठ असं. तर मग तेच भगरीच्या पिठापासून मी ते धिरडे बनवले. तर चला बघूयात पुढे काय काय होतं. स्टे ट्यून. आता देवपूजा वगैरे झाली आहे आणि इथं मी ते उपवासाचं धिरडं बनवते. तर मी भगर वगैरे भिजू नव्हती घातली. भगरीच्या भाकरीचं पीठ असतं ना ते आणि थोडंसं राजगिऱ्याचं पीठ, ते दोन्ही एकत्र केलं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ
एवढंच टाकलं आणि ते बॅटर बनवून ते धिरडं बनवलं आहे आता. ह्या अशा प्रकारे ते धिरडं झालं होतं आणि भेंडीची भाजी. चला आता जेवण करून मी घेते. आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि मी म्हटले होते की कपाट वगैरे आवरायचं आहे, पण बाकीचीच कामं मी काढली आणि ते नाही दाखवलं. मग आता संध्याकाळचा मी चहा बनवला आहे, तर चहा घेते आणि रात्रीच्या जेवायला म्हणजे फराळाचंच करायचं आहे. पण तर आता मी चहा बनवला आहे, मस्त चहा घेते आणि संध्याकाळचं आता रात्रीचं जेवणाची तयारी करायची आहे. आमच्या दोघांना पण उपवास आहे, पण काहीतरी बिना उपवासाचं पण बनावं लागतं, कारण की आबीचा फ्रेंड आहे, इथंच राहतात ते. त्यांची वाईफ इथं नाही आहे, त्यांची वाईफ गावाकडे आहे आता सध्या. त्यामुळे मग ते पण जेवायला येत्या आणि त्यांना उपवास नाही, त्याच्यामुळं त्यांना बिना उपवासाचं बनवायचं आहे आणि आम्हाला उपवासाचं बनवायचं आहे. तर बघत राहा ब्लॉग. तर माझा चहा वगैरे झाला आहे. आता संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची तयारी करते मी. आता मी बटाटे कुटायला टाकले. तर उपवास पकडल्यापासून मी फक्त एकदा साबुदाणा खिचडी बनवली आणि एकदा साबुदाण्याचे वडे बनवले होते. तर मग म्हटलं आज साबुदाण्याचंच काहीतरी बनावं, म्हणून मग सकाळी साबुदाणा भिजायला टाकला होता आणि मग आता त्याची खिचडी बनवते आणि रशी बनवते. आणि म्हटलं मग त्याआधी हा माझा डब्बा माझ्या फ्रेंडकडे होता आणि तो आत्ता तिने आणून दिला आणि या डब्यामध्ये सामान मी दुसऱ्या डब्यामध्ये ठेवलेलं होतं. तर मग म्हटलं आता बटाटे उकडताय, वेळ आहे, तर मग यातलं सामान याच्यामध्ये लावून द्यावं असं. मग आता ते काम करायला घेतलंय. आणि ही भाकरवडी भरपूर दिवसाची गावाकडून आणली, पण काय कोणी खातच नाही. आणि आता मी घेतलं आहे भाकरी बनवायला. आणि भाकरी बनवायच्या आधी ना कधी पण आहे ना ताटाच्या खाली आपण किंवा परातीच्या खाली आपण जे कापड ठेवतो ना, तर त्या कापडावर आधी थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून आपलं ताट किंवा परात ते सरकत नाही. आणि त्यानंतर पीठ वगैरे घेऊन मी छोटे छोटेच 2 भाकरी बनवणार होते, पण छोटे छोटे बनवणार होते, खूप मोठ्या नव्हत्या बनवणार. आणि पीठ पहिले असं थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि मी एकखटीच दोन्ही भाकरींचं पीठ हे करून घेतलं, मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर हाताच्या तळव्याने असं खूप असं रगडून ते पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग त्यानंतर त्याचं व्यवस्थित गोळा करून घ्यायचा, गोल गोल करून. आणि ते थोडंसं हातानेच असं थोडं मोठं करून घ्यायचं, म्हणजे भाकर लवकर पण थापल्या जाते. आणि असं तसंच गोल गोळा ठेवला म्हणजे असं थापायला पण एवढं व्यवस्थित असं वाटत नाही. त्यामुळं मी तसं करून घेते. आणि मस्त हाताला पण पीठ लावून घ्यायचं, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही. आणि छान अशी भाकर थापून घ्यायची. आणि मी भाकरीचं पीठ दळून आणताना कायम आहे ना त्यामध्ये तांदूळ टाकत असते. समजा 2 किलो बाजरी असली ना, तर त्याला अर्धा किलोच्या वर तांदूळ टाकते मी, म्हणजे त्याने भाकरी पण कलर पण छान येतो आणि भाकरी पण व्यवस्थित येते. मी मस्त अशी भाकरी सगळ्या बाजूनी व्यवस्थित थापून घेतली. आणि तवा तापलाय का नाही असं हात वर करून असं बघायचं, तव्यावर ठेवून बघायचं. आणि मग तवा तापला का नाही ते कळतं. आणि बिना तापलेला तव्यावर कधीच भाकर टाकायची नाही, भाकर व्यवस्थित भाजत नाही. आणि भाकरीचं पीठ थोडंसं सुकलं का लगेच भाकर पलटून घ्यायची, लवकर जास्त लेट पलटायची नाही, कारण भाकर चिरते. त्यानंतर मग भाकर वगैरे करून घेतल्या मी. आणि साबुदाण्याची खिचडी बनवणार होते, त्यासाठी मी उकडलेले बटाटे सोलून घेत होते. आम्हाला उकडलेल्या बटाट्याचीच खिचडी आवडती. तुम्हाला पण कोणाला आवडत असेल ते कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर मग मी रशी बनवत होते. आणि आमच्या इकडं ते आपल्या गावठी छोट्या मिरच्या भेटत नाही,
त्यामुळे एवढं मोठ्या मोठ्या मिरच्या आणावं लागत्या. भेटल्या तर कदाचित भेटत्या, त्यामुळे मी असे तुकडे करून त्यामध्ये टाकते. आणि रशी खूप सोपी आहे. शेंगदाणे आणि मिरची बारीक करून घ्यायची आणि मस्त मी तूप टाकलं आहे गावरान, कारण उपवासाची रशी बनवत होते. आणि ते तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलं. तुम्ही तेल पण टाकू शकता. मस्त तुपामध्ये परतून घेतलं आणि रशी करताना किंवा कोणती पण भाजी करताना गरम पाण्याचा वापर करायचा. मी गरम पाणी टाकलं, मस्त मिक्सरचं भांडं वगैरे सगळं धुवून टाकलं. आणि आज मी त्याच्यामध्ये थोडेसे उकडलेले बटाटे पण टाकणार होते. छान पण लागते आणि टेस्ट पण छान येते. आणि उकडलेले बटाटे होते म्हणून मी सगळ्यात शेवट टाकले आणि मस्त असे मीठ वगैरे टाकून. तर आता रात्रीचा स्वयंपाक झाला आहे. मी तुम्हाला ची रेसिपी दाखवली. आमच्या इकडे त्याला शेंगदाण्याची रशी म्हणतात. कोणी कोणी त्याला झिरका पण म्हणतं किंवा शेंगदाण्याचं पिठलं पण म्हणतं, पण आमच्या इकडे त्याला शेंगदाण्याची रशी म्हणतात. आणि इकडं मी साबुदाण्याची खिचडी, तिखटवाली खिचडी बनवली आहे. तर ती होती आहे. आणि आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग भेटतो. तर गुड मॉर्निंग. दिवस दुसरा आहे हा. मी रात्री म्हटलं होतं की शूट करेल, पण आम्ही थोडंसं बाहेर गेलो आणि मग कुठं काही शूटच नाही केलं. इथं हे चालू आहे, म्हणजे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की इथं नवरात्रीच्या सगळ्या 9 दिवसाला म्हणजे बदकम्मा असं म्हणतात. आणि त्यांचा दसरा म्हणजे आपला कसा परवा दिवशी दसरा आहे गुरुवारी, आणि म्हणजे त्यांचा 8व्या दिवशीपासूनच इथं दसरा चालू होतो. त्यामुळे मग ते सगळं बघितलं. इथपर्यंत आलेच आहात तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.